पुण्यातच एक वेगळी बातमी आहे। पुण्यात पुरुषांच्या हक्कांसंदर्भात मेन्स असोसिएशन काम करते। 2010 साली स्थापन झालेल्या या संस्थेतले सदस्य दर रविवारी एकत्र येऊन पीडित पुरुषांना कायदेशीर लढाई आणि कौटुंबिक समस्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करतात। या संस्थेचं नेमकं काय काम आहे याबद्दलच बातचीत केली आमचे प्रतिनिधी हलीमा कुरेशीने। समाजात अनेक स्तरावरती महिला सक्षम बनावी, तिच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात। मात्र पुण्यामध्ये पत्नी पीडित व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक संघटना आहे। हे मी जे बोलते ते खरं आहे आणि आपल्या बरोबर हे सगळे जण मेन्स एम्पॉवरमेंटसाठी काम करणारे सगळे सदस्य आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की अशा प्रकारची संघटना काढावी लागते, अशी काय वेळ येऊन ठेपली? ॲक्च्युली आज समाजामध्ये जे काही कायदे बनलेले ते पूर्णपणे स्त्रियांच्या बाजूने आणि स्त्रियांसाठीच बनवले गेले। मान्य स्त्रियांसाठी कायदे बनवणं खूप गरजेचं होतं, पण त्याचबरोबर एखाद्या पुरुषाची पण व्यथा आहे समाजामध्ये। पुरुष पण आजकाल समाजामध्ये प्रताडित होत आहेत, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे आज आम्हाला गरज वाटते की जेवढे काही आजकाल स्त्रियांकडून प्रताडित झालेले पुरुष आहेत त्यांना कुठेतरी त्यांनी आमच्यापाशी कुठेतरी येऊन आपलं बोलावं, आपलं म्हणणं मांडावं। कोर्टात मान्य आहे, पण कोर्टात कुठेही असा कायदा सांगत नाही की पुरुषाला जर त्रास झाला तर तो कुठली केस फाईल करू शकतो, असा कुठलाही कायदा नाही आहे। त्यामुळे आम्हाला ह्यासाठी पुरुषांसाठी पण पुरुषांनी त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी किंवा त्यांच्यावर जो काही अत्याचार होतोय त्यासाठी काम एकत्र येण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत सगळे। आणि आज पुण्यामध्ये आम्ही संघटना उभी केली आहे मेन्स राईट असोसिएशनच्या नावाने, आणि त्याद्वारे आम्ही दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता संभाजी उद्यानमध्ये भेटतो।